सिंधु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव अविरल शब्दगणो रक्षालिक सकल भूतल कलंका मुनिरूपा तीर्था सरस्वती अग्नो दुरितम अज्ञान तिमिरांगानां ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मनः प्रतिबोधकारक विदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेय अस्य मूल ग्रंथ कर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्तर ग्रंथ कर्तार श्री गंधर्देवा प्रति गंधर्देवा तेषां वचनानुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शास्त्रं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति श्रीमन्तं मुक्तिभर्तारं पुरुषवं पुरुषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं ज्ञानाचार्यफलप्राप्ता नरः सिद्धत्रियोगिना नत्वा वश्रेष्ठधाज्ञानाचार्यं विश्वाग्रदीपकम्। पंच परमेष्ठी भगवान की हाताला घडी घालून तोंडावर बोट करायचं। जिनवानी माता की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री सकल कीर्ति महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की श्याम मूर्ति व सरत्नागराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की 3 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की कुठला तरी विषय कुठं तर मला आठवते सांगू काय नको। मी ब्रह्मचारी असताना उत्तर भारतात गेलो जात होतो मध्य प्रदेशमध्ये सारखं एका ठिकाणी माताजींच्या ठिकाणी गेलो त्या चातुर्मासात मी 2दा गेलो त्यावेळी राहुल भैया माझ्यावर होतं की नाही एकदा तर होतं मी राहुल भैया बापू भैया तिघच होतो हे धवल भैया आणि 3 जण गेलो त्याची स्टोरी लिहून गेली उपशांतवती माता यांची कशी परत एकदा मी गेलो काय त्याच वेळी आम्ही 3 जण होतो तेव्हा तिथे एक ब्रह्मचारी भैया ते अत्यंत विद्वान चांगले आणि त्यांचे प्रवचन संध्याकाळी चालू होते। मग आता एक प्रवचनाविषयी चाललाय की काल झाला म्हणून मग त्यांनी माझी परीक्षा घ्यायसाठी जिनेंद्र भैया लई चांगलं प्रवचन सांगतोय त्याला काय माहित नव्हतं आणि मला सांगायला येत पण नव्हतं पण ते माझं माताचं ते कौतुक त्याच्याबद्दल माझं करायला लागले ते त्याला ते त्रास होत होता आणि एकदा म्हणले याला प्रवचन संध्याकाळी अचानक सरळ सागर महाराज वीर सागर महाराज लक्षात ठेवा उगच दीक्षा घेतो म्हणणारे सगळे ब्रह्मचारी भैया सगळ्यांनी राहुल भैया खरोखर घेईल असं वाटतंय ह्या भावात काय कुठल्या भावात श्रीपाद भैयाचं काय तर त्या ठिकाणी मला अचानक तुम्ही हे जिनेंद्रबाई प्रवचन करून म्हणले मला काही हिंदी व्यवस्थित आहे करना पडेल म्हणजे मग ती लोक पण म्हणली करू 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 म्हणजे मी करायला चालू केलं त्याच्यात मग मी काय 20वी सदी के प्रथमाचार्य शांती सागर महाराज की प्रवचन झाल्यावर ते भैया मला अर्धा तास सांगत होते
आपको ऐसे नहीं बोलना चाहिए, आपको ऐसे नहीं बोलना चाहिए। इसका अर्थ होता है वो पहिले आचार्य, वो पहिले। मी ते शांत ऐकून घेतो. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. सगळं झाल्यावर मी एकदाच विचारलो त्यांना, तुम्ही शाळा शिकला तेव्हा घराकडं आला ते माझा पहिला नंबर आला, माझा पहिला नंबर आला सांगत आला काय, माझा 7वीत पहिला आला, 7वीत पहिला आला सांगितला. तर ते म्हणला नाही माझा पहिला नंबर आला. का? घरातल्याला माहिती आहे की मी 7वीत आहे. तसं सगळ्या भारताला माहिती आहे शांतीनगर 20व्या शतकात होऊन गेली, ते पहिले आचार्य आहे. मी कशाला 19व्या शतकात सांगायला गप्पच वाटलं ते पाहिजे. माझ्या वया एवढं त्यांचं दीक्षित व्रताचं वय होतं. अशी असतात काही लोक त्यांना. आणि उत्तरेतली लोक बघा शांतीसागर महाराजांच्यावर आस्थावले पण असं धाडस करून प्रथमाचार्य म्हणतात की बघा नाही म्हणते लोक. जी शांतीसागर महाराजांच्या परंपरेमध्ये आता वर्धमान सागर वगैरे येते ठीक आहे, बाकीची म्हणत नाही. आमची लोक इकडे म्हणाले घेतात की काही लोक त्यांच्या विरोधात जातील म्हणून. पण बापाला बाप म्हणायला भिणार पोरग बसले. आमचे वीतराग भगवंतांना वीतरागी म्हणणारे, म्हणायला भिणारे जैन असू शकत नाही. तसं आपल्या गुरूंना आणि आपल्या परंपरेला, आपल्या गुरूंची परंपरा म्हणायला लाज वाटणारे ते शिष्य आणि ते साधू कधी असू शकत. म्हणून आमच्या भागात आचार्य सन्मत सागर महाराज एकटेच 20व्या शतकातील प्रथमाचार्य. ज्यावेळेला ते निघाले त्यांनी प्रथमाचार्य भाग चालू होता ते फक्त आमचे सन्मती सागर ओपन मैपर म्हणून होते, बाकी कोण म्हणत नव्हतं. म्हणून आपण या गोष्टी सूचना कशासाठी असावी, वाचना कशासाठी असावं हे कळण्यासाठी चर्चा सांगितली. अनुप्रेक्षा नामक स्वाध्याय का स्वरूप तत्पाय तप्ताय पिंड सादृश्यै नैकाग्रापीर्थ चेतसा अभ्यासोधीत शास्त्राणां योनुपेक्षात्र सोत्तमा. तपाए हुए लोहे के गोले के समान एकाग्र चित्त से पढ़े हुए शास्त्रों का बार बार अभ्यास करना उत्तम अनुप्रेक्षा नाम का स्वाध्याय कहलाता है. जसं गोळा, तापलेला गोळा पाण्यामध्ये टाकला तर ते पाणी चारही बाजूने ओढून घेते, एका कुठल्या तर बाजूने ओढून घेत नाही. तसं आपण जे केलेलं स्वाध्याय, आपण वाचलेलं विचारलेलं स्वाध्याय, त्या स्वाध्यायाचं सगळ्या बाजूने बघा आचार्यांनी उदाहरण देताना म्हणजे चांगलं दिलं. सगळ्या बाजूचा याचा अर्थ काय, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं नाही. इथं बाजूचा अर्थ प्रथमानयोग, कर्णानयोग, चरणानयोग, द्रव्यानयोग. बाजू याचा अर्थ निश्चय नाही, व्यवहार नाही. बाजू याचा अर्थ नाम निर्देश स्थापना काय गुंज आणि हे त्यानं. तर बाजू याचा अर्थ तुमचा द्रव्य क्षेत्र काल भाव भव याच्याकडे असं सगळ्याचा विचार करून त्याचं चिंतन करायचं. तर तो सम्यक दृष्टी स्वाध्याय तुमच्यासारखं करायचं नाही. दुसऱ्यांच्याकडे पीठ उष्ण आणताना दाबून दाबून आणायचं. शेजारणीकडे पीठ उष्ण आणताना दाबून आणायचं आणि देताना पोकळ द्यायचं. असं करणारे किती श्रद्धे असतात उपयोग. तुमच्या पोथीत ते बघितलं म्हणून मी सांगायला लागलोय. नाही पीठ नाही पण दुसरं उदाहरण पटवून देऊ. पटवून दिल्यावर म्हणायने बरोबर आहे. एक तर मी म्हणतोय ते खरा विश्वास ठेवा. हाय तर म्हणा, नाही तर म्हणा. हाय काय काढू कोणली हा हाय पुत्री देऊ काय उदाहरण. बिना
हा देऊ. कोण करते त्यांच्या चुका बघण्यासाठी हे उदाहरण घ्यायचं नाही. मी ही चूक करणार नाही याच्यासाठी घ्यायचं. हे व्रती आणि काही तुम्ही पुढे बसणारे लोक आहे बघा, अखंड ती 4 जणांची बसायची चटई येत. बसायची चटई आहे ती घडी घालून एकट्या पुरतच घेतात. आणि शनी उशीर आलं आणि असं कोण घेऊन बसला असतं, तुला दुसऱ्यांची काळजी नाही, लांबडा हातर की तिला उठवून लांबडा हातरून बसत्यात. आणि हेडी ज्यावेळी वैयक्तिक घ्यायची वेळ त्या तरी लांबडीसाठी बघा 2-3 दिवसात तुमच्या डोळ्यामध्ये आहे की नाही. मी उत्तर देताना कधीही चुकीचं उत्तर देत. मी शास्त्रातलं उदाहरण देऊन शास्त्र शिकवणारा, मी शब्द पांडू विद्वान नव्हे. मी शास्त्रातलं वाचून स्वतःच्या जीवनात उतरवून त्याचा अनुप्रेक्षा म्हणायचं हे सांगायला. मी कुठे तसं चुकत्याच म्हणत नाही. म्हणजे जे पाप दुसऱ्यांनी केल्यावर पाप लागतं ते मी पण केल्यावर पाप लागतं असं सगळ्या बाजूनं विचार करणं म्हणजे अनुप्रेक्षा स्वाध्याय असं मला सांगायचं आहे. जर समोरची व्यक्ती एकटी 4 जण तुमचं म्हणतो चोराला पोलिसाची भीती असतो. हा भीती तिची स्वतःची चटई त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. गावचा वस्तूचा मालक आपण एकटं कसं व्हायचं इथं मी बघतोय रोज. आता काय होते त्याला एक लक्षात ठेवा. मी कोणाचं निंदा चूक म्हणून सांगत, तुम्ही परद्रव्याचा पर लोकांचा विचार जर करत नसाल तर तुमच्याकडे वात्सल्य, करुणा, दया, मैत्री, प्रेम आहे का? आहे का? असणारच. मग तुम्ही व्रती कसं, मग तुम्ही सम्यक दृष्टी कसं, मग तुम्ही धर्मात्मा कसं असली पाहिजे. आचार्य श्री सन्मती सागर महाराज एखादा ब्रह्मचारी ब्लँकेट घेऊन झोपल्यावर पण त्याला थंड वाजत असेल तर आचार्य 3:30 उठत होते. मी जिनेंद्र भैया, मी त्याला पुरावा आहे. मी स्वतः अनुभव घेतलोय. नांद्र्यामध्ये मी आचार्यशींच्या जवळ ज्या वेळेला जानेवारी महिन्यात झोपलो होतो दीक्षेच्या अगोदर, मी ब्लँकेट घेऊन झोपलो होतो तरी पण मला थंड आवडत नव्हती. तर आचार्य रात्री 3 वाजता ज्यावेळी उठून प्रतिक्रमण सामायिक त्यांचं चिंतन करत बसत होते त्यावेळी त्यांची चटई माझ्या अंगावर पांघरली. मग आम्ही समाजाच्या चटया, ती पट्टी कुणाची, जमकानपट्टी चटई कुणाची आहे म्हणजे कुणाची, मग सगळंच आहे. तो मंदिराचे आहे, मग मंदिर समाजाचं आहे, मग समाजात मी आहे. लांबून पट्टी कुणाची आहे, चटई कुणाची, मग त्याचा वापर एकट्या पुरवायला पाहिजे का समाजासाठी व्हायला पाहिजे. हे सुद्धा अतिक्रमण दोषच आहे. एवढा अभ्यास ऑब्झर्वेशन म्हणून तर टिकलोय तुमच्यात. मी कोणाला असं सगळेजण म्हणतो. सांगण्याचा विषय एवढाच आहे. असं प्रत्येक गोष्टीचं चारी बाजूनं सगळीकडं विचार जो करतो तो अनुप्रेक्षा असते. एकाच बाजूने विचार करतो तो एकांत. एकांत मिथ्यात्वाचा वेग आहे. सगळ्या बाजून विचार करतो तो अनेकांत. अनेकांत सम्यक्त्वाचा विषय आहे. अनेकांतवादी सम्यक गोष्टी असू शकतो. सगळ्या जीवांचा विचार करणाराच सम्यक गोष्टी असू शकतो. म्हणून मी परवा सांगितलेलं वाक्य तुमच्या लक्षात आहे का? स्वमे एकत्व परमे
अपनत्व ही परमात्मा बनने का लक्षण आहे. जे माझ्या उदयात कर्माचा उदय माझ्या जीवनात आलं त्यावेळी याला मला एकट्याला भोगायचं आहे. त्याला मला कुणाची अपेक्षा ठेवायची नाही अशी भावना करून दुःख आणि संकट एकटा सामोरे जाण्यासाठी जो तयार असतो, पण तेच संकट माझ्या साधर्मीवर आल्यावर, ते संकट माझ्या साधर्मीवर आल्यानंतर मला त्याला मदत करणं हे माझं सम्यक दृष्टी धर्मात्मा जीवाचं कर्तव्य आहे. म्हणून तो मदत मागायच्या अगोदर त्याला मदत करणं, स्वतःवर येतं त्यावेळी अपेक्षा न करणं आणि दुसऱ्याच्या मदतीची भावना असणं, हे दोन लक्षण ज्याच्याकडे आहेत तोच भविष्यातला परमात्मा भगवान बनू शकतो. आमच्यात तसं आहे काय, आम्ही बसताना 4 गाड्या आणि आमच्या शेजारी कोण जमिनीवर बसायला लागलं तर आम्ही म्हणतोय घ्या. मग आल्यावर बसा म्हणण्यापेक्षा पहिलाच हातरून आपल्या आपल्या जागेपुरतं आपण बसलं तर. मी पहिलाच सांगितलं तुम्हाला, तुम्ही याला महाराज आमची चूक काढायला लागलेत म्हणा, महाराज आमची निंदा करायलेत म्हणा, महाराज आमचा अपमान करायलेत म्हणा, किंवा पॉझिटिव्ह विचार करून महाराज आम्हाला पापापासून वाचवून सगळ्यांच्या बद्दल आमच्यात प्रेम निर्माण करायलेत म्हणा. शब्द पंगू आहे, शब्द पांगळे. तुम्ही चांगलेकडे पाडला तर चांगलेकडे पडतील, वाईटाकडे पाडला तर आता तो तुमचा आहे. माझ्या शब्दाचा अर्थ तुम्ही स्वतःला सुधारवण्यासाठी करताय काय अपमान समजताय, याच्याकडे मला बघून चालणार नाही. मला आगम सांगताना सगळ्यांच्या कल्याणासाठीच जे असेल ते वाक्य सांगायचं. म्हणून शास्त्री आपण सगळ्यांचा विचार करून केलं पाहिजे, अन्यथा होणार. म्हणून कुठलंही चिंतन, 12 भावना आहे, कुठलीही स्वाध्याय केलं, गुरूंचं वचन ऐकलो, एखादं सूत्र घेतलो, काय घेतलो तर त्याचा सगळ्यांच्या अपेक्षा समयसारमध्ये आत्म्याच्या स्वभावाचा परद्रव्याशी, परद्रव्याच्या स्वभावाशी परमाणू इतका संबंध नाही असं सांगितलं. असं सांगितलं. खरं आहे का खोटं आहे? पण ते म्हणत असताना द्रव्यानुयोगच्या अपेक्षेनं, निश्चयाच्या अपेक्षेनं, हे अपेक्षा कथन घालून जर लावला तर मग मला मदत करताना मला वाईट वाटणार. माझा तिचा संबंधच नाही, माझा आणि वीरजागरणचा संबंधच नाही, आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी संबंधच नाही. आणि काय वीरजागरणचं डोकं दाबत बसायचं मला? काय समती माताजीला ताप आल्यावर त्याला औषध द्यायचं काम आहे? तिचं तिच्या ते द्रव्य वेगळं, हे द्रव्य वेगळं आहे, हे द्यायच्या वेगळं. महावीर जयंतीची वर्गणी मागायला आलं की आम्ही सगळे भाऊ एकत्रच आहे. बायकांचं पटन म्हणताना स्वयंपाक 2 ठिकाणी करतोय, तर आमचा सगळा व्यवहार हिशोब एका ठिकाणीच आहे. आणि गारवा द्यायला आल्यावर तुम्हाला माहित नाही, चुली दिसतात की नाही तुम्हाला? याला अनुप्रेक्षा म्हणत असं असता कामा. म्हणून द्रव्य क्षेत्र काळ भावने म्हणून वाचलं पाहिजे. पृच्छना कळलं तरी दृढ होण्यासाठी दुसऱ्यांना विचारलं पाहिजे. वाचलेलं, समजलेलं आणि विचारलेलं या तिन्हीचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. अनुप्रेक्षा, त्याला पाठ केलं पाहिजे, अंमनात. आणि मग आपल्या आचरणात आल्यावर दुसऱ्यांना सांगितलं. म्हणून मी मगाशी बोललो, काही जणांना वाईट वाटलं असेल शिबिरा बाबतीत किंवा याच्या बाबतीत, पण शास्त्रच प्रमाण आहे की समाजाला उपदेश फक्त आचार्यांनी द्यावा. आचार्यांच्या आदेशानं चतुर्विध संघाला शिकवण्याचं काम फक्त उपाध्यायांनी करावं. पण आता मुनी सुद्धा आचरणात आणतात.
मुनीचं सुद्धा आचरण चांगलं असतं म्हणून मुनींनी सांगितलं तर ठीक आहे. ही विद्वानांनी जे आमच्या पण चुका म्हणा किंवा परिस्थिती म्हणा, आम्ही पण ब्रह्मचर्य अवस्थेत केलोय, करण्याबद्दल विकल्प नाही, पण किमान ते रात्री भोजन त्या कंदमूर्त्या किंवा प्रतिमाधारी निदान जैनत्वाचं पालन करणारे, मिथ्यात्वाचं त्याग असणारे एवढ्याने तर केलं पाहिजे. आम्ही लोक एवढे खुळे आहे, पंडितांच्या घरात गणपती बसू द्या, पंडितांच्या घरात गणपती बसू द्या आणि आम्ही बसतीत त्यांचं पाया पडतोय. किती विचित्र अवस्था आहे. पंडितांची पोरं गणपतीच्या मिरवणुकीत नसतात आणि महावीर जयंतीला पालखी दराला सवलनेसार त्यांची पोरं तयार असतात, तरी पण आम्ही जाऊन त्यांचं पाया पडतो. आम्ही कशाच्या अपेक्षेनं, कुठल्या एका अपेक्षेनं तर त्यांच्यात आम्ही पाया पडण्यासारखं गुण असलं पाहिजे. आता एक पंडित आहेत 100% चहा पित नाही, कॉफी पित नाही, रात्री जेवत नाही, कंदमूळ खात नाही, तंबाखू, मावा, गुटखा, व्यसन काही नाही. एवढी आम्ही आजारी झालोय, एकेकांना संध्याकाळी धरून आणून श्रावक घरात सोडत्या आणि सकाळी तो सवलनेसला. कशा अपेक्षेनं? आणि ही आमच्या परंपरा नावावर आणि पदाची परंपरा या दक्षिण भारतात आहे. म्हणून दक्षिण भारतातला जैन समाज जेवढ्या अपेक्षेनं सुखी पाहिजे, जेवढ्या अपेक्षेनं आनंदी पाहिजे, तेवढ्या अपेक्षेनं नाही. कारण आमच्या व्यक्तीला आणि खुर्चीला महत्व आहे. त्या व्यक्तीच्या गुणांच्याकडे बघण्याला आम्हाला वेळ नाही. पण जैन धर्माची पूर्ण व्यवस्था वेगळी आहे. जैन धर्मामध्ये व्यक्ती आणि व्यक्तीचं पद महत्वाचं नाही, गुणानुसार पद दिलं जातं, पदानुसार गुण बघितलं जातं. आम्ही गुण बघत नाही, गुण बघितले पाहिजे. महाभारतात तेच घडलं सगळं. योग्यता बघितली गेली नाही, श्रेष्ठता बघण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं योग्यता नसल्यामुळे सुद्धा श्रेष्ठता असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला पदावर बसवण्याचा खोटा प्रयत्न झाला आणि हस्तिनापूरचं नुकसान सगळं झालं. आज आम्ही हेच करलो. योग्यता, आम्ही जी जबाबदारी घ्यायला लागलोय ती योग्यता माझ्यात आहे काय, आणि जी जबाबदारी आम्ही घ्यायला लागलोय त्या समोरच्या व्यक्तीत ती योग्यता आहे का? योग्यताच नसेल तर नुसता मोठा आणि बारका आणि शहाणा आणि हुशार म्हणून आम्ही देऊन चालणार का? चालणार नाही. पण ते आज व्हायला लागले. असं चारी बाजूनं प्रथमानयोग, कर्णानयोग, चरणानयोग, द्रव्यानयोग, व्यवहार, निश्चय, या सगळ्या नयांच्या अपेक्षेनं, अनुयोगांच्या अपेक्षेनं, द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेनं, सगळ्यांच्या अपेक्षेनं हे उदाहरण कितपत लक्षात घ्यायचं, किती समजावून घ्यायचं, आणि ते सांगत असताना सिद्धांताला धक्का न लागता आपण ते उदाहरण ते कसं स्वतःच्या जीवनात उतरवायचं आणि इतरांना कसं सांगायचं, ह्याच्यासाठी जे चिंतन केलं जातं सगळ्या बाजूनं, चारी बाजूनं, त्याला काय म्हणायचं? अनुप्रेक्षा. त्याला काय म्हणायचं? अनुप्रेक्षा. आमनाय नामक स्वाध्यायिका स्वरूप ध्रुतलंबित मात्रादी च्युत दोषातिगम चयात परिवर्तनमभ्यस्तागम श्यामनाय एव स परिवर्तनमभ्यस्ता गमश्यामनाय एव स
पूज्य वीर सागर महाराजची आणि 5 पूज्य सर्व सागरजी महाराज. धृत लंबित मात्रादिच्युत दोषाधिगम चेयत परिवर्तनम अभ्यस्ता आगमस्य आमनाय निवसे. जे आम्ही वाचलोय त्या वाचलोय त्याला सारखं सारखं त्याचं पठण करायचं. सारखं सारखं काय करायचं आणि ते कसं पठण करायचं. काना मात्रा विलांटी अनुस्वार याचा कुठलाही त्याच्यात काय होता कामा नाही. चेप लोप होता कामा नाही आणि भराभरा पण वाचायचं नाही आणि उगाच शिस्तीत पण वाचायचं नाही. वाचताना शिस्त मध्यम. अति फास्ट चालणं महाराजांना दोष आहे. अति स्लो चालणं महाराजांना दोष आहे. भराभरा हार घेणं दोष आहे. शिस्तीत हार घेणं दोष आहे. एक लेवल नाही. आचार्य लघुशंकर चालली तरी स्पीड तेच. विहार करायला लागली तरी स्पीड तेच. 15 किलोमीटर चालायचं असलं तरी स्पीड तेच. 5 किलोमीटर जायचं असलं तरी स्पीड तेच. कधीही आचारशी आळम दळम करत कधीही चालते. एक लेवल. तसं श्लोक स्तोत्र भक्ती मंत्र जप्य आपण जे करतो त्यावेळेला अति स्पीड मध्ये पण करायचं नाही. अतिशिस्तीत पण करायचं नाही. एक लेवलनं केलं पाहिजे. म्हणून शास्त्रात मूलाचारमध्ये ते सांगताना प्रतिक्रमणचा सुद्धा वेळ निश्चित केला. एवढ्या वेळेपासून एवढ्या वेळेपर्यंत जर प्रतिक्रमण झालं तर ते बरोबर. कमी वेळेत पण होऊन चालणार नाही. 20-22 मिनिटात पण प्रतिक्रमण होऊन चालणार नाही आणि प्रतिक्रमण 40-45 मिनिट होऊन जाणार नाही. मला नक्की लक्षात नाही पण त्याचा अंदाज एवढाच घ्यायचा की 30 मिनिटापासून 35 मिनिटापर्यंत एवढ्या काळात प्रतिक्रमण झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तरी ते चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा कमी वेळ लागत असेल तर चुकीचं आहे. कशाच्या अपेक्षेनं चुकीचं आहे. आम्ही वाचलो शिक्षण असेल तर. आता एकेकांना शिकलेलंच नाही. आता ती तमिळ नागूची तिथे तिला संस्कृत हिंदी येत नाही पण ती प्रयत्न करायला लागले वाचायचा आणि मग तिला अर्धा म्हणजे तासभर 10 मिनिटं लेट झालं तर त्यांना पाप लागणार. पण आम्हाला येत आहे पण आम्ही उगाच कळम ढळम करत करायला लागलो तर ते दोष. म्हणून त्या गोष्टींचं जसे एक ठराविक नियम आहे तसं आमनायमध्ये आम्ही रोज त्याचं पाठांतर केलं पाहिजे. आणि रोज पाठांतर करत असताना ते पाठ करत असताना स्पीड मध्ये पण होता कामा नाही आणि स्लो मध्ये सुद्धा होता कामा नाही. त्याला काय म्हणायचं आमनाय म्हणायचं. धर्मोपदेश नामक स्वाध्याय का स्वरूप ख्याती पूजा दिलाबादी विना तीर्थ कृतां सतां सत्कथाख्यापनं यच्च धर्मोपदेश एव स. किती सोपं आहे. फार चांगले विषय पण आम्ही समजावून घेत नाही. कीर्ती बडपण म्हणजे मोठपण, ख्याती पूजा भाव त्याच्या इच्छेशिवाय तीर्थंकर आणि अन्य मुनी महाराजांनी सांगितलेला जो उपदेश आहे तो जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे निस्वार्थ भावनेनं त्याला काय म्हणायचं धर्मोपदेश. त्याला काय म्हणायचं. हे साधूंच्यासाठीच आहे तुम्ही असं समजू नका. पण आज धर्मोपदेश देण्याची अवस्था काय झाल्या. काय झाले सांग. वाईट वाटतंय. आम्ही लोकांना खरोखर उपदेश देण्याची माझ्यात एकेकदा मी पण विचार करतोय. माझ्या मनात कधी कधी असे भाव येतात मी उपदेश देण्याचे योग्य आहे का.
प्रतिष्ठा पंचकल्याण पूजेमध्ये आम्ही बघतोय एक एक प्रतिष्ठाचार्यांना पंडितांना त्या पारस आणि जिनवानी चॅनल बद्दल एवढी आसक्ती असते की ते कमिटीला 2-3 लाख रुपये खर्चायला लावतात आणि ती बरोबर अशी सिटिंग असते शनी स्टेजवर ज्यावेळी असतात तेव्हा ती चॅनल चालू महाराजांचं चालू असते 5-10 मिनिटं घेतलं नाही हे प्रतिष्ठाचार्य फोकस मध्ये आणि त्याचा प्रभाव साधूंच्या तसा झाला सौरभला पगार कोथरीची कमिटी देते सुशांतला पगार कोथरीची कमिटी देते कोथरीमध्ये चातुर्मास कुणाचा चालू आहे संघाचा मेन कोण आहे मी सौरभ माझंच तेवढं तू करायचं वीर सागर महाराजांचं आणि सरळ सागरांचं करायचं नाही त्यांना जर पाहिजे असलं तर त्यांचा माणूस वेगळा आहे त्यांचं तू करायचं माझंच तेवढं चॅनलवर हे आलं पाहिजे दुसऱ्यांचं कुणाचं प्रवचन माझ्या चॅनलवर येता कामा वीर सागरांना म्हटलं असलं तर त्यांनी त्यांच्या भक्तांना जाऊन त्यांची व्यवस्था त्यांचं त्यांनी करा आज जर आमच्या साधूंच्या मनात जर असे भाव येत असतील साधूंच्या मनात तर मग साधू तू राहिलं कुठं सांगा साधू तू राहिलं कुठं हिथं तर सांगितलंय कुठलं बडपण मोठेपणा लोकेशना ही कुठलीही गोष्ट न घेता एक फक्त लोकांच्या पर्यंत कीर्तनकरांचा आणि पूर्व आचार्यांचा धर्माचा उपदेश आदेश आणि धर्मव्यवस्था जावावी एवढाच आमचा उद्देश असला पाहिजे आणि हा सुद्धा जो कॅमेराचा उद्देश आहे माझ्या पुढे लावलेलाचा हा उद्देश माझा असता का नाही हे कोथरीवाले संघटने साधू दीदी तुम्हाला वाटलं पाहिजे महाराजजी चांगलं असं उदाहरण द्यायला पाहिजे याचा तुम्ही चांगलं सांगतोय असं मला म्हणायचं नाही की महाराजजी चांगलं सांगतात मग आमच्या कोथरीवाल्याने एवढं समजायला लागले तर ती जगाला सुद्धा कळू दे ही भावना कोणाची व्हायला पाहिजे मला सोडून सगळ्यांची व्हायला पाहिजे मलाच वाटायला लागले आज माझं सगळं जगाचं आहे पाहिजे मीच प्रत्येकाला सांगायला लागलोय त्याला फॉलोअर्स काय करत आहे फॉलोअर्स हो मी सांगायला लागलोय आणि म्हणायचं नाही धर्म प्रभावने धर्म प्रभाव ज्याचं ज्याचं होतंय की आम्ही बसून हे सांगायला होतं कसं म्हणून धर्मोपदेश जो आहे हा धर्मोपदेश फक्त आणि फक्त निस्वार्थ भावनेनं शा उपदेश माझ्या गुरूंनी मला दिला मी आज या ठिकाणी आलो माझ्या जीवनातले सगळे दोष निघून गेले मी चांगल्या मार्गावर लागलो मग गुरूंनी मला उपदेश दिला म्हणून मला हे चांगलं झालं तसं मला गुरूंनी जे दिलंय त्यातले 4 दाणं दुसऱ्यांना मला द्यावं ह्या भावनेने करायचं असतंय तिथं लोकेशना वित्तेशना मोठेपणा त्याचा काही संबंध नाही काय त्या हॉस्पिटलचा काय कुठला तैनीशी ज्याच्यावर पाठवत्यात ते ग्रुप किंवा ते काही चॅनल काय त्याच्यावर काय सरळ सागरांनी सांगितलेले प्रवचनामध्ये 4 लोक ऐकले त्यांना चांगलं वाटलं तर चंद्रपूर सागर महाराजांना उलट आनंद झाला पाहिजे खरा धर्मात्मा तोच आहे सांगू काय नको रावणाचा वध लक्ष्मणानं केला की रामानं केला याच्याशी संबंध ठेवायचा नाही तो दशरथ पुत्र असला पाहिजे त्यामुळे पुत्रीत माझ्यामुळे प्रभाव नव्हती काय वीर सागरांच्या मोबाईल काय सरळ सागरांच्या मोबाईल काय ते स्वभावमती माताजींच्या मोबाईल काय श्रुतमती माताजींच्या मोबाईल ह्याचा विचार करणारा चंद्रपूर सागर असता का म्हणे चंद्रपूर सागर महाराजांच्या डोकीत एकच विचार असला पाहिजे कोथरीची प्रभावना व्हायला लागले ती खऱ्या धर्माची आणि खऱ्या व्यक्तीकडे व्हायला पाहिजे आम्हाला दुसऱ्यांशी काही संबंध पण प्रत्येक ठिकाणी माझ्याकडेच व्हायला पाहिजे म्हणलं मग माझ्या भक्ताने आता सौरभचं सगळी जबाबदारी घेतल्या सुशांतची जबाबदारी माझ्या भक्ताने घेतल्या जैन गुप्तीने त्यांची जबाबदारी घेतल्या विद्यासंमतीदास सेवा संस्थेने
जबाबदारी घेतल्या. विद्यासंगतीदार संस्थेचं नेतृत्व चंद्रभूष सागर करतात, जैन गुप्तीचं नेतृत्व वीर सागर करतात. हे काय मोकळा फकीर आहे सरळ सागर. मग सरळ सागरांचं प्रवचन बाहेर जायला पाहिजे का नको? जिथे एक काम होणार आहे, जर एवढं मन माझं मुक्त असेल तर मी वीर सागर महाराजांना ज्यावेळी भावना होती त्यावेळी दुसरा कॅमेरावाला इथे येणार नाही. सरळ सागरांच्या भावना झाल्या तर दुसरा कॅमेरा आणताय येणार नाही. आम्ही जर सगळ्यांचा वापर सगळ्यांची उदी सगळ्यांच्या बाबतीत उदी वसुदैव कुटुंबकम सगळेजण मिळून करूया. अर्ध्या भाकरीची भूक असेल आणि त्या कुत्र्यापुढं चतकूर भाकरी जरी पडली, एक भाकरी जरी पडली तरी अर्ध मातीत मिसळत, पण ते साधन मी आपल्या कुत्र्यांना खाऊन देणार. आणि कावळा चतकूर अर्ध्या भाकरीची भूक आहे आणि त्याच्यावर चतकूर भाकरी असेल, अर्ध्या भाकरीची भूक आहे त्याच्यावर चतकूर भाकरी असेल तर ते काव 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 करून आपल्या जातीच्या 4 कावळ्यांना बोलवणार. त्या चतकूर भाकरीतलं पण एक घास सगळं मिळून खाणार. आणि तेच कुत्र अर्धी भाकरी खाऊन अर्ध शिल्लक राहिलं व्हायला दुसऱ्या सासरी कुत्र्याला गुरगुरून ते मातीत मिसळणार तर खायला देणार. असे विचाराचे धर्मोपदेश काय? मी पाठशाळा शिक्षक असताना मी नाटक तयार करत होतो आणि ते पाठशाळेच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर नाटकात मी काम करणार. त्याच्या अगोदर मी असं होतो त्यावेळी ते गणपतीला ते आमच्या गावात असं ते पंख्याचं डेकोरेशन दिन काय नव्हतं, असं हलणार सगळं जिवंत डेकोरेशन, माहेरची साडी सासरचं धोतर हे असलं. पिक्चर मधले एक पार्ट, आज तिथपर्यंतचा पार्ट, उद्या तिथपर्यंतचा पार्ट, परवा दिवशी तिथपर्यंतचा पार्ट, असं पिक्चरचं पूर्ण पार्ट 5-6 दिवसात आम्ही दाखवत होतो आणि त्याच्यात मी काम करत होतो. त्यामुळे मला ती बोलताना नुसतं बोलायची सवय, ऍक्शन करून बोलायची सवय. त्यामुळे तुम्ही काय त्याचा गैरसमज करून घेऊ नका. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे, साधू व्यवहारामध्ये वसुदैव कुटुंबक, विश्वची माझे घर असं समजून केलं पाहिजे. आणि निश्चयात परद्रव्याचा माझा परमाणू इतका संबंध आणि व्यवहारात सगळं विश्व माझं घर आहे. सगळ्या विश्वाचं कल्याणमध्ये, सगळ्या विश्वातल्या अनेक जीवांचं कल्याणमध्ये अशी भूमिका ठेवणारा साधू असतो. जगाचं कल्याण मध्ये म्हणणारा संघातल्या साधूंच्या बद्दल तिरस्कार कसा करेल? संघातल्या चांगल्या साधू साधूंच्या गुणांचा प्रचार का व्हायला नको? एक संघ असतोय 4 कॅमेरावाले करत असतात, एक संघ असतोय 4 जण त्याची व्यवस्था का होणार? तुम्ही काय या भिंती पाडायला लागल्या? हे हॉल आहे, हॉल काय गुरुजी? हॉल. ह्याच्यात किती जण बसले? 150-200 जण बसताय. पण या हॉल मध्ये एक जरी वॉल म्हणजे भिंत आली की 100चे 2 तुकडे झाले. यात अनेक भिंत आली की 70चे 3 तुकडे झाले. अनेक भिंत आली तर 50ची 4 तुकडे झाले. जैन धर्म हॉल आहे, हॉल सारखाच होते. त्याला पंतवादाचे वॉल पडून त्याचे तुकडे होणे हे ज्याला कळलं, अनेकांतवाद तोच धर्मोपदेश देण्याचं योग्य आहे. आणि अशा सगळ्या प्रकारे स्वार्थ बाजूला ठेवून, प्रतिष्ठा मान सन्मान लोकेशना बाजूला ठेवून सर्व जीवांचं कल्याणाच्या भावनेनं आणि सर्व जीवांच्या हिताच्या भावनेनं जो उपदेश असतो, वाचना पूजना आमना धर्मोपदेश पूर्वक जो उपदेश असतो त्याला धर्मोपदेश म्हणतात.
आणि तो धर्मोपदेश देणारे आणि घेणारे निस्वार्थ भावनेनं द्यावं, निस्वार्थ भावनेनं घ्यावं आणि या जीन धर्माची जिनोपदेश धर्मोपदेशाची भावना या विश्वामध्ये पसरावी आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं एवढीच मंगलमय भावना करत असताना हे मी उपदेश देताना चुकून माझ्या मनात कधीतरी प्रमत्त अवस्थेमुळं, ईर्ष्या अवस्थेमुळं, अशुभ कर्माच्या उदयामुळं माझ्या मनात कधीतरी असे भाव आले असतील तर त्या भावनेचा मी निषेध करतो, त्याचं मिथ्या मानतो, त्याचा त्याग करतो आणि भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की भविष्यात असले मिथ्या अशुभ विचार माझ्या बुद्धीमध्ये येऊ नये एवढीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबराए, कोई पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गाए, ओम नमः। सबको क्षमा, सबसे